देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल सरोजं सान्दनीलाम्बुदाभं जगननेतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालानकन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लं ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदां जड्यन्धकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यामरुं पुण्डरीकाधातुमनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त थोडा ट्रबल वाढवा चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकलकंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चरणाचा आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर काय मिळवलं ते जे मिळालेलं आहे ते या अभंगामध्ये त्याचं वर्णन करतात. अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र इंजेगाव हनुमान मंदिर या आपल्या मंदिरावर कैलासवासी सुमनबाई रामभाऊ कराड यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे दोनही सुपुत्र जीवनदादा आणि मारुतीदादा त्याच्यानंतर त्यांचा परिवार अनंत भाऊ अमोल भाऊ गजानन भाऊ या सर्व मंडळीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आज उपस्थित आहे. मृदंगरत्न आमचे हरिभक्त पारायण भरत महाराज सोडगीर आहेत. मृदंग विशारद आमचे सनत कुमार महाराज बडे आहेत. त्यांचं गोड गायन आपण ऐकलं आणि ही चाल म्हणा म्हणून मी डिमांड केली त्यांच्याकडे बरं का. असे हरिभक्त पारायण आपल्या भागाचं भूषण मनोहर गुरुजी उपस्थित आहेत. संगीत विशारद हरिभक्त पारायण गोविंद महाराज आहेत. परशुरामजी महाराज आहेत. कैलास महाराज आहेत. इकडं हरिभक्त पारायण मुरली अण्णा आहेत. नागनाथ महाराज आहेत. फड महाराज आहेत. मुंढे महाराज आहेत. अजून इकडं राम महाराज आहेत. सिद्धेश्वर महाराज बरेचसे महाराज मंडळी सिद्धेश्वर महाराज आहेत.
सर्वच जेवढ्यांचे शक्य आहे तेवढ्यांचे नावं घेतो आहे का नाही. महाराजांचे बंधू आहेत, सर्वच मंडळी आहेत, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. त्यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर तुकाराम महाराज आपल्याला जशी सद्बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. याजसाठी केला होता अट्टहास, मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला. या दिवसासाठी म्हणजे कोणत्या, पुढंच उत्तर आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता भरत महाराज शेवट जन्म मरणाचा का शेवट साधनेचा का शेवट आयुष्याचा, नेमका शेवट कोणता. माणूस मेला की लोक म्हणतात याचा शेवट झाला. मेला म्हणजे शेवट होत नाही. मग शेवट कोणता आहे, आपलं साध्य आपल्याला मिळणं हा माणसाच्या जीवनातला शेवट होणं आहे. नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय, नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा. जगाचा मालक भेटला की म्हणायचं याजसाठी केला होता अट्टहास. जगाचा मालक भेटला की म्हणायचं आता निश्चिंतीने पावलो विसावा. जगाचा मालक भेटला की म्हणायचं खुंटली या धावा तृष्णेची या. जगाचा मालक भेटला की मग कौतुक वाटे झाली या वेचाचे. शहाणा तो धनी, बरोबर आहे ना. ज्याला मिळालं त्याचं कौतुकच होतं का नाही, बरोबर आहे. ज्याला मिळालं त्याचं कौतुक होतं. म्हणून महाराज म्हणले कौतुक वाटे झाली या वेचाची. ही सामान्य गोष्ट नाही, सहजासहजी मिळणारी नाही. हे बघा, गोष्ट सहजासहजी मिळाली की तिचं कौतुक नसतं. प्रयत्न करून अट्टहासानं मिळवली की तिचं कौतुक असतं. मग देवाला मिळवायचं असेल तर अट्टहास करावं लागेल, प्रयत्न करावं लागेल. सहजासहजी महाराज म्हणले देव काय बाजारचा भाजीपाला नाही. मग कौतुक वाटे झाली या वेचाचे. पण हे घडलं कशामुळं, नाम मंगळाचे ते नेगुणे. भगवंताच्या मंगल नामाने एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली, शेवट गोड झाला, धावाधाव संपली, जीवनात कोणती धावाधाव राहिली नाही, तहान राहिली नाही. आणि ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस 4 खेडी मेळी. आता मुक्ती नवरी झाल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे का मनोहर गुरुजी. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. आज बोलणं कळते ना तुम्हाला. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. नाही, राखेचं म्हणावं लागेल. विठाला विठाला टेन्शन घेण्याचं काम आहे का. तसं मुक्तीच नवरी झाल्यावर ताण घेण्याचं काम आहे का. महाराज म्हणले आता दिवस 4 खेडी मेळी. 4 दिवस खेडी मेळी याचा अर्थ 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. लक्ष देऊ नाही का. देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्ती 4. मग 4 दिवस म्हणजे 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. येण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण पुण्यस्मरण किंवा वर्ष श्राद्ध करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्त्वाचा म्हणून जयंती, संताचा जाण्याचा दिवस महत्त्वाचा म्हणून पुण्यतिथी. आणि आपला येण्याचा दिवस जन्मदिवस आणि जाण्याचा दिवस वर्ष श्राद्ध. जो आलेला आहे तो जाणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणले येत नाही उरो आले अवतार, तेरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं. गोविंदबुवा, अवतारांना जावं लागलं. मग अवतावरल्याला किती वेळ लागणार. उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेचित. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आता हे प्रमाण म्हणताना कुणाकडे हात करायचा नाही बरं का. घडी घडी काळ भांडण होतील, आपला आपल्याकडे करायचा. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावया बैसाला मापा. तुका रे व्यवहारी संसाराचा, तुका रे व्यवहारी संसाराचा, तुका रे व्यवहारी संसाराचा.
मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या काळ क्षणाक्षणाला आपलं आयुष्य मोजत बसलेलं आहे बरं का. लक्षात ठेवा, महाराज म्हणले काळ क्षणाक्षणाला आपलं आयुष्य मोजत बसलेलं आहे आणि आपण संसाराच्या व्यवहारामध्ये गुरफटून चाललेलो आहे. लक्ष देऊन ऐका, जो आलेला आहे तो जाणार आहे. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेतस. महाराज म्हणले हे आपल्या दृष्टीने आमदार मेलान, खासदार मेलान, मंत्री मेलान, पंतप्रधान मेला. उंदराला काय बोक्याला श्रीमंत घरचा उंदीर असो नाही तर गरीब घरचा असो. माझं बोलणं कळते का तुम्हाला? श्रीमंत घरचा उंदीर आहे मग बोका काय प्रेमान नेणार आहे त्याला, आणि गरीब घरचा आहे म्हणून काय असं दात खाऊन नेणार आहे? त्या उंदराला काय, त्या बोक्याला त्याचं खाद्य आहे. तसं आपल्या दृष्टीने मोठा माणूस मेला, काळाच्या दृष्टीनं लहान आणि मोठा कोणी नाही महाराज. माझं बोलणं लक्षात ठेव बरं का. आपल्या दृष्टीने खूप मोठा माणूस मेला हे आपल्याला वाटतं. महाराज म्हणले तैसा काळ लोकांनी तशी काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा. सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बाप. महाराज म्हणले तेव्हा आपल्याला कोणी सोडवणार नसणार आहे. म्हणजे जो आलेला आहे तो जाणार आहे. मग आपल्याला काय करायचं? आजा मेला, पंजा मेला, पंजाबी मेला आणि पंजाबी मेला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग काय करा? उठा, बसा जेवायला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडूने भागा, चोर निजल्या नाडूने भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. उठा की जय माय बाप कैसी लागली झोपा. 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 लागली झोपा.
असे लागली झोप. महाराज म्हणले झोपू नका जगजोगी. जगजोगी बोला जगजोगी. जागे जाग बोलती जागे बोलती. जागता जगदेव राखा काही भाव. सगळ्यांना जाग करतात. कधी समाजाला जाग करतात, कधी देवाला जाग करतात, कधी साधू संताला जाग करतात. कधी साधू संताला जाग करतात. उठा साधू संत साधा लिहित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. कधी देवाला जाग करतात. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. लक्षात ठेवा, सर्वांना जाग करण्याचं काम साधू संत आपल्याला या ठिकाणी करत असतात. बघा, जाग होण्याची गरज आहे. हा पाचाचा आणेला उसना शेखी ज्याचा त्याला देणे लागेल. जावं लागणार आहे. उसनं आणलेलं ठेवता येत नाही बरं का. उसनं जे आणलेलं आहे ते आपल्याला माघारी द्यावं लागत असतं. मग जाणं सर्वांना आहे. जाणं सर्वांच्या जीवनात आहे. लक्षातून आहे का. पण जाणं कुणासारखं असलं पाहिजे. एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, पण शेवटच्या क्षणाला वनव्यात पेटलेल्या आगीत जळून धृतराष्ट्राला जावं लागलं. वनवा पेटला जंगलामध्ये बरं का. आणि त्या वनव्यात पेटलेल्या आगीत भारताच्या सम्राटाचा शेवट झाला. माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. भारताच्या सम्राटाला शेवटच्या क्षणाला वनव्यातल्या आगीत जळून जावं लागलं. या उलट तुकाराम महाराजांचं जाणं बघा. 42 वर्ष समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. रामाप्पा लोक आम्हाला देऊन देऊन किती त्रास देतात. 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा त्रास काय. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं. त्याचे हातपाय दाबाय तुकाराम महाराज संध्याकाळी त्याच्या घरी जातात. तुम्ही हुशार माणसं आहात बरं का. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं मनोहर गुरुजी. त्याचे हातपाय दाबाय तुकाराम महाराज त्याच्या घरी जातात. आणि लोक ह्या अपेक्षा आमच्याकडून ठेवतात. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. आम्ही तुकाराम महाराज नाही आहे. आम्ही घरी येऊ पण माणसं घेऊन येऊ. विठाला विठाला. त्रास सोडून तुकाराम महाराजांना या जगात काही पाहिलं नाही. म्हणतात, अकोपला पाटील गावीचे लोक. कोपला पाटील गावीचे लोक. आता मज भीक कोण घाली. आता मज भीक कोण घाली. आता मज भीक कोण घाली. काय घावे आता कुणीकडे जावे. काय घावे आम्ही कुणीकडे जावे. गावात राहावे. कोण्या बळी काय खावं कोणीकडे जावं. गावातल्या माणसांनी महाराजांचा राग गाथा महाराजांची पाण्यात बुडवली. ऐका बरं का. तुकाराम महाराजांना समाजाचं वाईट केलं नव्हता तरी तुकाराम महाराजाला त्रासच दिला. असं आहे भरत महाराज. लोक म्हणतात या महाराज लोक आता जास्ताले पैसे घ्यायले म्हणून लोक यांना बोला म्हणून लोक यांना त्रास द्यायला लागले. तुकाराम महाराजांना तर पैसे वाटलेल्या वह्या बुडवल्या, मग त्यांना का त्रास दिला. तुमचं जर म्हणणं असेल की हे पाकिट वाढवल्यामुळं लोकांचा यांना त्रास होतो, तर तुकाराम महाराजांना कोणाचे पैशाला हात लावला. त्यांना तर मारलं लोकांनी. माऊलीच्या तर झोळीत शेण कालवलं ना. लक्षात ठेवा. तुकाराम महाराजाची गाथा पाण्यात बुडवली. आपलं जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी कष्ट घेतले ना, तरी त्या गाथ्याला लोकांनी पाण्यात बुडवलं. लक्षात ठेवा. महाराज म्हणले गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. या त्रासाला महाराज कंटाळले.
कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो आणि मग एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. आता ह्या महिला मागे बसल्या, मला दिसत नाही, काही गोष्टी यांचा विषय असला की यांच्याकडे बघून बोलावं लागतं. माया हो, तुम्ही बोला. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला ना. तुमचा परवाचा हप्ता जमा झाला नाही का? तरी एवढ्या टेन्शनमध्ये काहून बसल्या तुम्ही? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, पगारी नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या. बरोबर ना? सगळ्या नोकऱ्या लागल्यात बिचाऱ्या. विठाला विठाला. सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते? माहेरची. पण आता सासूरवास राहिलाय का? नाही. मान्य करता एवढं चांगलं आहे. हा, आता सासूरवास नाही, आता सोनवास. पहिल्यांदा माझ्या लहानपणी अशी चर्चा होती बघा. लहानपणी एकच चर्चा ऐकायला मिळायची, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. नवरा कसा भेटतो ही सनत कुमार महाराज चर्चाच नसायची. सासू कशी भेटती एवढी चर्चा असायची भरतबुवा. बरोबर आहे ना? एवढीच चर्चा. सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता ही चर्चा राहिलीच नाही. आता सासूलाच भीती आहे, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर. बर, नागनाथ बुवा येतीच कशी ही चर्चा नाही, येतीच का नाही ही चर्चा आहे. पहिल्यांदा असं म्हणायचे भाऊ, सोमनाथ भाऊ, पहिल्यांदा असं म्हणायचे, चांगली बायको मिळायला काय लागतं? नशीब. बोला, नशीब लागतं, आहे का नाही? पहिल्यांदा असं म्हणायचे, चांगली बायको मिळायला नशीब लागतं. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. चांगली न वांगली हा नंतरचा विषय आहे. भरत बुवा एका पोराला म्हणलं, तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत, बाकी काहीच अपेक्षा नाही. विठाला विठाला. आता सासूरवास राहिला नाही, आता सोनवास. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की ती काय म्हणायची बघा. जात सासूचा हा सोसेना कुणी मायराच येईना. जात सासूचा सोसेना कुणी माहेरातलं भेटलं की ती काय म्हणायची बघा. बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुलीच्या मूळ घराला आता मला माझ्या माहेराला जायचंय. मला आता हा जास सहन होत नाही. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पाया हो, चुकवा एवढा जाच
तुमच्या पडते पाया हो. उबगले सासरी आता मज मायराला न्यावो, चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो. चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो. या जाचातून मला सोडवा आणि मला माझ्या घेऊन वाढवा. मला माझ्या माहेराला मला माझ्या माहेराला घेऊन चला. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन आता. निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे आई केले गाणे. कळवळा मने करुणेचा हा मला आता माझ्या माहेराला जायचं. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला. आता मला माझ्या माहेराला जायचंय. आणि बघा काय आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी आहे हिवरे जातिरी, आहे हिवरे जातिरी, आहे हिवरे जातिरी. त्यांचं माहेर आहे पंढरी. जाई न गे माये पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया. आपल्या सगळ्यांचं माहेर पंढरपूर आहे ना. मला माझ्या माहेराला जायचं. मग साधू संताला विनंती केली. पुढचा अर्ध तुम्ही म्हणायचा. त्याच चाली त्याच ह्याच्यात थोडा गेन वाढवा आवाज. तुम्ही सनकादिक संत मानविता कृपावंत एवढा करा उपकार. देव सांग नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. तुका मने मजा ठवा मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार. सांग देवा नमस्कार. देवाला माझा नमस्कार सांगा की मला आता इथं राहायचं नाही. साधू संत सुद्धा या जगाला कंटाळले बरं. तुम्ही बीड जिल्ह्याला कंटाळसाल नवल काय. महाराज म्हणले आहे कंटाळलो आम्ही, मला आता राहायचं नाही इथे, मला माझ्या माहेराला जायचं. मग माझं माहेर आहे, मला माझ्या माहेराला जायचं. साधू संताला निरोप दिला की तुम्ही सनकादिक संत आहात. सनकादिकांचं फार मोलाचं योगदान आहे संप्रदायामध्ये. तुम्ही सनकादिक संत आहात. देवाला माझा निरोप सांगा. तुका मने मज बोला आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. कुणाला तरी मला घ्यायला पाठवा. आणि जगाच्या मालकाला निरोप दिला. पाहुणे घराशी बघा टायमिंग वर आले आहे का नाही.
पाहुणे घराशी, इथे बसा, या इकडे बसा इथे. पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर जर्जर दरदरीत पाण्या, माझी रांदी येल्या कन्या. देवाला खायला कन्या दिल्या. भगवंत म्हणले मी चला तुम्हाला घ्यायला आलो. जगाचा मालक तुकाराम महाराजाला घ्यायला आला. ऐका बरं, धृतराष्ट्राचा शेवट आगीत जळून झाला आणि तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला. परमार्थ हेच शिकवतोय, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधू मरेपर्यंत म्हणायचंच नाही कोणाला विठाला विठाला. मरेपर्यंत कोणाला साधू म्हणायचं नाही, मरेपर्यंत कोणाला ब्रह्मचारी म्हणायचं नाही. लक्षात ठेवा बरं का. एक बाई एका महाराजाला म्हणायची, महाराज तुम्ही ब्रह्मचारी आहेत का? त्यांनी लग्न केलं नव्हतं, तुम्ही ब्रह्मचारी आहे का? ते महाराज म्हणले, बाई या प्रश्नाचं उत्तर काही दिवसांनी तुला देतो. काही 4-6 महिने गेले की ती बाई पुन्हा आली, म्हणे महाराज तुम्ही ब्रह्मचारी आहेत का? ते म्हणले थोड्या दिवसांनी तुला याचं उत्तर देतो. असं करता करता महाराजाचा शेवटचा काळ जवळ आला आणि महाराजाला भिंतीला असं बसून ठेवलं की काही क्षणात हे जाणार आहेत. ती बाई दर्शनाला आली, महाराज अहो एक प्रश्न विचारलाय मी, किती दिवसाचा किती वर्षाचा तुम्हाला, आता शेवटचा क्षण आहे तुमचा, त्या प्रश्नाचं उत्तर देऊन मरा. तुम्ही ब्रह्मचारी आहात का? महाराजांना सांगितलं, बाई हा मी ब्रह्मचारी आहे. ती बाई म्हणजे मग एवढंच सांगायचं होतं, ते एवढ्या वर्ष का लागले? म्हणे मधली गॅरंटी नव्हती, आता मरणारच आहे म्हणून तुला बिनधास्त सांगून टाकलं की मी ब्रह्मचारी आहे. लक्षात ठेवा बरं का, मी ब्रह्मचारी आहे. महाराज म्हणले एवढी सोपी गोष्ट नाही. जगाचा मालक घ्यायला शूर ओळख. तुका म्हणे आता येतील न्यावया संगे आपुनिया, माय बाप हे संगे आपुनिया, माय बाप येतील न्यावया संगे आपुनिया, माय क्षणाला आपला मायबाप आपल्याला घ्यायला यावा, याच्यापेक्षा दुसरं काय माणसाला मिळवायचं जीवनात. भगवंत म्हणले मी घ्यायला आलो तुम्हाला, चला. तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कुणाला यायचं मला विचारू द्या. आणि मग गावात आले महाराज, चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. तू तर सानप महाराज आहे, बरोबर आहे ना. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हटले. कोणी महाराज आणि भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात. अमोल दादा आज तुम्ही एवढे गायक वादक गुणीजन बोलवले, तुम्हाला लोक पागलच म्हणत असतील. काय गरज होती एवढ्यांची? अरे तुझ्या पोटात काऊन गोळा उठायला? त्यांची इच्छा आहे कार्यक्रम छान करण्याची, सगळ्यांना बोलवण्याची. कुणाला संधी मिळेल नाही मिळेल पण भेटी गाठी होतात, बरोबर आहे ना. बरं अशा मोठ्या माणसाला कुणाला डावलता येत नाही. आता हे गाव या दोघांचं आहे, इकडं किसन आप्पा आणि इकडे एक आप्पा, हे सगळ्या गावांना जातात, बरोबर आहे. मग यांना विचारावं लागतं आप्पा कुणाला बोलवायचं. मग आप्पाला प्रश्न पडतो की आपण तर सगळ्यांच्या गावात जातो, आपण सोडाव कोणाला? पुन्हा नुकसान आपलंच होणार, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. पुन्हा मग आता किती अवघड गोष्ट आहे. मग त्यांना म्हणावं लागतं हे बघा आपल्या परिसरातला आपल्याला डावलता येणार नाही. आता एवढ्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं, त्या आयोजकाची इच्छा आहे ना, त्यांचा कार्यक्रम त्यांना खर्च करण्याची इच्छा आहे, त्या करू द्या ना. धर्मादारी कुत्रा आडवं कशाला यावं आपण, बरोबर आहे ना, कशाला यावं. त्यांचं जर मन मोकळेपणा नसेल यांना एवढे द्यायचे तर आपण म्हणा अजून 200 वाढवा. हा आपल्या परिसरातले माणसं आहे, हाक मारली की हजर होतात. वर्षातून एकदा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे का? रोज रोज करायचा आहे का? एवढं साळं मथारीनं आपल्यासाठी करून ठेवलं, मग आपण तिच्यासाठी मागं पुढं कशाला पाहायचं? जाऊ द्या, गेलं. कळतं माझं बोलणं? लक्षात ठेवा, हे करावं, हे सोपी. पण भजन करणाऱ्याला आणि एवढा कार्यक्रम ठेवणाऱ्याला पागल म्हणतात लोक. खरं तर मला गोड जेवणाच्या वेळेसच विनंती केली होती, एवढी विनंती सोमनाथ भाऊ, एवढी तयारी होती यांची, फक्त आमचं टायमिंग मॅच होईना.
ते म्हणायचे 1 ते 3 आणि मी म्हणायचो 11 ते 1, कारण संध्याकाळचं कीर्तन होतं पुण्याला आणि एवढं 7 ते 9 ते कीर्तन इथं 3ला संपून जाणं शक्य नव्हते. म्हणले मग नांदेडहून विमान बघा, आपण त्याची व्यवस्था करू. अहो म्हटलं आता डायरेक्ट जेट बोलवावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही आहे. मग तेव्हा संधी नाही, पण आज आला बोलवलं. इच्छा असते प्रत्येकाची, लक्षात ठेवा बरं का. मग हे सोपं नाही ना, पण भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. आमच्या कुळी नव्हते आयसे, हेची पिशे जन्मले किंवा निवडले. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हटले. तुका वेडा अविचार करी बड बड फार, करी बड बड फार, करी बड बड फार. तुका वेडा विचार करी बड बड तुका वेडा अविचार करी बडबड फार. तुकाराम महाराजाला वेडन अविचारी म्हणले लोक. एवढे विचारी माणसं तेव्हा होते. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? तुकाराम महाराजाला बडबड्यान अविचारी म्हणणारे विचारी लोक त्या काळी होते. लक्षात आलंय का तुम्हाला? महाराज म्हणले पागल म्हणले लोक तुकाराम महाराजाला. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले. बायकोला म्हणले जिजे तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला, तू तरी ठेव माझ्यावर विश्वास. सोनू तू माझ्यावर भरोसा नाही का? जिजाबाई म्हणली हे बघा, तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा, एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभव. महाराज म्हणले नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत चला. आणि मग देहू आणि परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला येतात. आणि मग महाराज जगाचा निरोप घेत असताना म्हणतात बाबाओ, ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या सगळा संगावी विनंती माझी वाडवेळ झाला वैकुंठा श्रीरंग बोलावी आम्ही जातो आमच्या डबा. तुम्ही राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या गबा. तुम्ही राम राम घ्यावा मी आमच्या गावाला जाणार आहे. हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. महाराज म्हणले आता मला माझ्या गावाला जायचं आहे. तुमचं गाव कोणतं आहे महाराज? आमचं गाव इंजेगाव नाही हो, आम्ही पांगरीवरून आलो. आमचं गाव इंजेगाव नाही, आम्ही मकरध्वज चिंचवणवरून आलो. महाराज आमचं गाव हे नाही, आम्ही डाबीवरून आलो. आमचं गाव हे नाही, आम्ही परळीवरून आलो. आमचं गाव हे नाही, आम्ही हिंगोलीवरून आलो. तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो. याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे. कशासाठी आले महाराज? वैकुंठातून इथं कशासाठी आले? बुडत हे जनन देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या येथे Oh!
प्रमाण आणि गोड चाल गाणं हे उपकारच झाले तुमचे, हे ते उपकारासाठी. पण तुमचं नारळ देऊन आम्ही परतफेड करणार आहे. आले गरजा वैकुंठी. महाराज म्हणले आम्ही वैकुंठातून या ठिकाणी आलो. बुडत हे जन विन काय चाड आम्हा, विन काय चाड आम्हा, विन काय दाड आम्हाड, विन काय दाड आम्हाड. उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपाय. येणे विना काय चाड आम्हा, येणे विना काय चाड आम्हा, उडत आहे जना ना देखवी डोळा, उडत आहे जन ना देखवी डोळा. उपकारासाठी केले हे उपाय. हे उपाय उपकारासाठी केले आणि तो उपकार या जगातलं सार काय आहे ते शोधण्यासाठी केला. बस हे सार काय आहे ते महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले आम्हाला जायचं आहे, आम्ही आमच्या गावाला जाणार, पण आम्ही तुमच्यासाठी इथं आलेलो आहे. बरोबर आहे, आम्ही तुमच्यासाठी आलो. अहो कुठून? वै नाही आलं का लक्षात तुमच्या? कुठून? वैकुंठावरून म्हणा. बरोबर आहे ना, वैकुंठावरून आम्ही या ठिकाणी आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उधराया आले दिन जन, उधराया आले दिन जन. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उधराया आले जन जन, उधराया आले जन. चक्षु नसलेले माणसं चॅप्टर जास्त असतात, लक्ष ठेवत जा. एवढ्या वेळ शांत राहिले आणि एका मिनिटात फेल केलं सगळ्याला. विठाला विठाला. महाराज म्हणले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. मी तुमच्यासाठी इथं आलो, पण आता मला माझ्या गावाला जायचंय. आजवरी होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आता नाही येणे जाणे, सहज सहज बोलले खुंटले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा आम्ही जातो आमच्या गावा. आम्हाला आमच्या गावाला जायचंय. आमचा शेवटचा रामराम तुम्हाला. महाराज जगाचा मालक तुकोबा घ्यायला आला. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबाराय करतात. आणि मग जगाला आजच्या अभंगाच्या पहिल्या यासाठी केला होता यासाठी केला होता होता
याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. गोड व्हावा. गोड व्हावा. गोड व्हावा. गोड व्हावा. शेवटचा दिस रे ना. शेवटचा दिस शेवटचा रे ना. शेवटचा दिस गोड व्हा. हाताने चिंतिले पावन होईसावा. पावन क्या बात, सुंदर. याजसाठी याच्यासाठीच आणलं तुम्हाला. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. लक्ष देऊन ऐका बरं का. शेवटचा दिवस गोड व्हावा. आपण प्रमाणानं अभंग जुळूयात. जे जाणकार आहेत त्यांना लक्षात येईल आणि ज्यांना लक्षात नाही आलं त्याच्यासाठी जेवण तयार आहे. त्या टेन्शन घ्यायचं का. शेवट तो भला माझा भाऊ गोड माझा झाला. बहु गोड झाला. आलोने ज्याच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. याच्यासाठी केला होता अट्टहास. मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. याच्यासाठी केला होता अट्टहास. अमर आहा अमर आहा. खरे की पहा खरे खोटे. की पहा खोटे हे. याच्यासाठी केला होता अट्टहास. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी तुकया राबतो. घरी राबतो. याजसाठी केला होता अट्टहास. आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. याजसाठी केला होता अट्टहास. जगा काळ खाय आम्ही माता दिला आम्ही माता दिला पाय. याजसाठी केला होता अट्टहास. ज्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे. याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता काप्यम. नाम घेता काप्यम. धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुको बासमर्थ. तुकाराम राम तुकाराम तुकाराम तुकाराम. नाम घेता काप्यम. नाम घेता काप्यम. तुकाराम धन्य तुको बासमर्थ. जे धन्य तुको बासमर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता. एवढे सारे बोलवले म्हणल्यावर सगळ्यांना संधी मिळावी. नाही तर म्हणलंच नाही कस काय नारळ द्यायचं. बरोबर आहे. विठाला विठाला नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा याजसाठी केला होता अट्टहास. लक्ष देऊन ऐका. पहिला प्रश्न आहे अट्टहास कशासाठी केला.
प्रश्न आहे कराड सर, याजसाठी केला होता अट्टहास. प्रश्न आहे अट्टहास कशासाठी केला, याचे उत्तर आहे का? पहिलं उत्तर आहे शेवटचा दिवस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास. दुसरं उत्तर आताने चिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास. कुंटली या धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास. नाममंगळाचे तिने गुणे याजसाठी केला होता अट्टहास. आणि तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी, याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवसचारी खेळी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. दुसरा प्रश्न आहे अभंगातला, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड होणं म्हणजे काय? पहिलं उत्तर आहे आताने चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. कुंटली या धावा तृष्णेची या, शेवटचा दिवस गोड व्हावा. कवतुक वाटे झाली या वेचाचे, शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तिने गुणे, शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवट गोड नागनाथ बुवा, तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दिवस चारी खेळी मेळी, शेवटचा दिवस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रश्न आहे आणि खालचे 3 चरण त्याला जोडले की हे त्याचे उत्तर आहे. बदलता का? बदला. खांदे बदल. आता मुख्यमंत्री बदलाय जमतो, पखवाजाचं काय घेऊन बसला? विठाला विठाला शेवटचा दिवस गोड व्हावा, आता चिंतीने पावलो विसावा. कुंटली या धावा तृष्णेची या, विठोबा रुक्माई